आता आपण अस्तर कटिंग करणार आहे जॅकेटचं. हा पाठीचा भाग आणि हा पुढचा भाग या पद्धतीने पाठीचा भाग आणि हा पुढचा भाग कटिंग करून घेतले. आता आपण पीस कट करून घेणार आहे. पुढचा भाग हा पाठीचा भाग कटिंग करून घ्यायला आहे. आता पाठीचा भाग तयार करून घ्यायचा आपल्याला. ही खालची टिप मारायची आणि ब्लाऊजचा पाठीचा भाग कसा आपण पलटी मारतो तशा पद्धतीने पाठीचा भाग करून घ्यायचा. कसा पाठीचा भाग पलटी मारायचा माझ्या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये आहे मागच्या, त्याच्यात बघून घ्या. त्याच्यानंतर हे साईडच्या टिपा मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपण हा पाठीचा भाग जोडून घेतला आहे. एक्स्ट्राचं हे कट करून टाकायचं. हे जॅकेट जोडून घ्यायचे. आता इथून ही टीप टाकायची, इथून ही अशी टीप टाकायची इथपर्यंत. इथून ही टीप अशी इथपर्यंत टीप टाकायची. अशा पद्धतीने टीप टाकून घेतली. टीप टाकताना काय करायचं आहे, आपली उजवी बाजू राहते ना, इथं उजव्या बाजूमध्ये नॉट टाकायचे. 3 नॉट टाकायचे आहेत आपल्याला. इथं 3 नॉट टाकायचे आणि इकडच्या बाजूला बटणं टाकायचे. तर हे शिवता शिवताच नॉट टाकायचे म्हणजे फिनिशिंग येतं. आपण नॉट टाकणार आहे. आता इथं नॉट असे टाकायचे. आर्ची जॅकेट म्हणते त्याला, आर्ची जॅकेट. पिक्चर नव्हता का निघाला सैराट, त्या पिक्चरमध्ये आहे बघा आर्ची जॅकेट. फॅशन निघाली होती आर्ची जॅकेट. इथं मुंड्याला पट्टी घ्यायची याला. अशा पद्धतीने पट्टी जोडायची. याला बारीक कट मारायची. त्याच्यानंतर पट्टी अशी करायची. अशा पद्धतीने पट्टी लावून घ्यायची. अशी ही पट्टी तयार करून फिनिशिंगमध्ये. आता या बाजूने
आता कॉलर बसवायची, आपल्याला फिटिंग टाकायची. आता या कॉलरसाठी आपल्याला अस्तर घ्यायचं आणि जॅकेटला जे वरचं कापड वापरणार आहे आपण ते कापड पण घ्यायचं. चारी बाजूने थोडंसं माप राहील असं शिल्लक असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे कापड पण घ्यायचं. याच्यात होऊन जाईल इथं फक्त. दोन पट्ट्या होऊन जातात त्याच्या. आता कॉलर जोडताना काय करायचं आहे आपल्याला, कापड आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवायचे आणि याच्यावर हे कॅनव्हास ठेवायचे. आता याला टीप कशी मारायची, इथून या कॅनव्हासवरनं टीप मारायची. अशी कोणी प्रेस करून घेतात, पण काही कॅनव्हासला प्रेस बसत नाही, तर अशी टीप मारून घेतली तरी चालते. अशी कॅनव्हासवरनं टीप मारायची. अशी पूर्ण याला राऊंड मारून घ्यायचं टीप. ते झालं. त्याच्यानंतर परत पट्टी आणि पुन्हा कापड घेतलं, याच्यावर कॉलर ठेवायची. ठेवले. आता हे कापड आणि हे कापड समोरासमोर पाहिजे, याच्यावर ठेवायचं. त्याच्यानंतर परत इथून अशी टिपीची सुरुवात करायची. ह्या कॅनव्हासच्या ह्या खड्ड्यातनं टीप टाकायची. ही कॅनव्हासवर येऊ द्यायची नाही आणि कापडावर जास्त पलीकडं पण टीप जाऊ द्यायची. बरोबर या खोल भागातनं टीप घ्यायची. अशी ही टीप पूर्ण या राऊंडपर्यंत कंप्लीट करायची. या राऊंडपर्यंत. चला आता शिवून दाखवते. टीप मारायची. इथे कट मारायचा, इथे कट मारायचा. आता साईडची टीप टाकून घ्यायची फिटिंगची. आपलं सुंदर असं जॅकेट तयार झालंय.